हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथली हेअर केअर रुटीन म्हणजेच आठवड्याचं किंवा महिन्याचं रुटीन कसं असावं, नेमक्या आठवड्यामध्ये कोणत्या रेमेडीज आणि महिन्यामध्ये नेमक्या कोणत्या रेमेडीज वापराव्यात ते मी डिटेलमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप छोटा आहे पण खूप महत्त्वाचा आहे। केसांच्या सगळ्याच समस्या म्हणजे स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत केस जर हेल्दी ठेवायचे असतील ना, तर तुम्हाला हे महिन्याचं रुटीन ठेवायला पाहिजे। महिन्याच्या रुटीनमध्ये आठवड्यातून पहिल्यांदा जी लावायची जी रेमेडी आहे की नाही, ती खूप महत्त्वाची आहे। ती हेअर फॉल किंवा हेअर ग्रोथ याच्या रिलेटेड असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं स्कॅल्पच्या रिलेटेड तुम्ही जी रेमेडी लावताना ती हेल्दी असायला पाहिजे। त्यामुळे आपलं स्कॅल्प हेल्दी राहून आपले केस वाढायला मदत होते आणि खूप महत्त्वाची अशी ही रेमेडी आहे। याच्यामध्ये ज्या वस्तू तुम्ही बघितलेल्या असतील ना, मेन जास्वंदीची फुले, ॲलोवेरा, मेथी दाणे, कलोंजी, लवंग घेतलेली आहे मी आणि व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि तेल घेतलेलं आहे। याच्यामधील एखादी जरी वस्तू इकडे तिकडे झाली ना तरी चालेल, मेन 2-4 वस्तू जरी असल्या ना तरी सुद्धा ही रेमेडी तुम्ही आठवड्यातून एकदा करायची आहे। अगोदर स्कॅल्पला लावायचं, मसाज करायचा आणि नंतर लेंथला सुद्धा लावायचं आहे। याने खूप छान केस होतात आणि नॅचरली हेल्दी होतात। याच्यानंतर दुसरी जी रेमेडी आहे ती बघा, केसांना एकदम मेंटेन ठेवण्यासाठी, म्हणजे केस आपले वृक्ष एकदम कोरडे असतील ना, रफ, अजिबातच शाईन नाही, ज्यांना कंडिशनर लावायची किंवा खूप असं केरेटिन वगैरे करायची गरज असते त्यांच्यासाठी स्पेशली आहे ही। म्हणजे प्रत्येकाने जरी ही रुटीनमध्ये ठेवली ना तरी आपलं एक महिन्याचं रुटीन छान होतं। याच्यामध्ये बघा, आपण जवस, मेथी दाणे, कढीपत्ता आणि तांदळाचं पीठ आहे ते मी पेस्ट करून त्याच्यात टाकलेलं। तुम्ही इकडे तांदूळ जरी भिजवून याच्यामध्येच मिक्स करून शिजवले ना तरी सुद्धा चालतात। या परत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई, ऑलिव्ह ऑइल आणि कोकोनट ऑइल हे मिक्स करायचं आहे। हे प्री कंडिशनिंग आहे, हेअर मास्क आहे, सगळ्याच केसांच्या समस्यांवरती खूप चांगला असा हेअर मास्क आहे। हा पण आठवड्यातून एकदाच वापरायचा आहे। आता पहिली रेमेडी आणि ही दुसरी रेमेडी कधी वापरायचं मी शेवटी डिटेलमध्ये सांगणार आहे। याच्यानंतर तिसरी अशी रेमेडी आहे, ते आहे तेल। घरी एकदम नॅचरल वस्तूंनी बनवलेलं खूप हेल्दी तेल आहे। केस वाढवण्यापासून केस आपले सॉफ्ट, सिल्की आणि एकदम मजबूत करण्यापर्यंत, नवीन केस उगवण्यासाठी याच्यामध्ये ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत खूप हेल्दी आहेत, आपल्या केसांसाठी खूप जास्त उपयुक्त आहेत। आणि विशेष म्हणजे कच्च्या घाणीच्या तेलात हे बनवल्यामुळे खूप हेल्दी बनतं तेल। आणि हे तेल तुम्हाला केस धुण्यापूर्वी वापरायचं आहे। महिन्यामधून तुम्ही जर 4-5 कितीही वेळा जर तुम्ही केस धुत असाल ना तर त्याच्या अगोदर तुम्हाला हे तेल वापरायचं आहे। याने नक्कीच केसांना फरक पडतो। आता परत ज्यांना खूप जास्त हेअर फॉल आहे, केस वाढवायचे आहेत ना, त्याच्यानंतर तुम्ही ही रेमेडी करायची आहे। आणि ज्यांना तेल लावायला खूप जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशली मेथी दाणे भिजवलेले आहेत आणि ते फक्त उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही थंड झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाकायची आहे। ज्यांना तेल सूट होत नाही किंवा ज्यांना लावायला वेळ नसतो किंवा खूप जास्त रेमेडी करायला आवडत नाही किंवा वेळ नसतो त्यांच्यासाठी आहे फक्त हा स्प्रे करायचा आहे स्कॅल्पला। तुम्ही रात्रीही करू शकता आणि सकाळी केस धुण्याच्या आधीही करू शकता। खूप महत्त्वाची रेमेडी आहे, छोटीच आहे पण खूप महत्त्वाची आहे। 4 रेमेडी झालेल्या आहेत आणि याच्यानंतर 5वी आणि खूप महत्त्वाची आहे, महिन्यामधून एकदा तुम्हाला मेहंदी लावायची आहे, फक्त नॅचरल मेहंदी। परत मला विचारतात काळी की ब्राऊन, काळी की ब्राऊन म्हटलं की ती नॅचरल नाही। जी नॅचरल असते तिचा ऑरेंज कलर येतो मेहंदी लावल्यानंतर, त्याच्यामुळे जी नॅचरल मेहंदी असते ती घ्यायची आहे। तुमच्याकडे ज्या नॅचरल वस्तू असतात त्या तुम्ही असं उकळवून त्याच्यामध्ये मेहंदी भिजवत घाला। मेहंदीचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत। ज्यांना पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम आहे तुम्ही लोखंडी कढईमध्ये भिजत ठेवा आणि ज्यांच्या केसांमध्ये पांढरे केस नाहीत त्यांनी असंही भिजवलं तरी चालेल, पण महिन्यातून एकदा मेहंदी भिजवायचीच आहे, केसांना लावायचीच आहे। केसांना एक नॅचरली कलर, कंडिशनिंग आणि केस आपले एक नॅचरली मेंटेन राहण्यासाठी या 5 रेमेडी मी सांगितलेल्या आहेत। आता तेल प्रत्येक वेळी लावायचं आहे। आठवड्यातून एकदा तरी हेअर मास्क लावा। पहिले जे 2 मी सांगितलेले आहेत, 2च सांगितलेले आहेत असे की जेणेकरून केस मेंटेन राहतील, ज्यांना खूप वेगळं काही करायची गरज पडणार नाही। तेल आणि मेहंदी कंपल्सरी आहे आणि टोनर ज्यांना आवडत नाही तेल त्यांच्यासाठी। तर हे खूप सोपं आणि सिंपल महिन्याचं हेअर केअर आहे। तुम्ही 6 महिने कंटिन्यू करून बघा आणि तुमच्या केसांमधला फरक तुम्हीच मला सांगा। तर याच सगळ्या नॅचरल गोष्टी मी माझ्या केसांसाठी करते आणि नॅचरली हे केस आहेत। तुम्ही सुद्धा जर असंच ठेवलं रुटीन तर तुमचे सुद्धा केस खूप सुंदर बनतील। तुमचा जो हेअर टाईप आहे त्याच्यामध्ये तुमचे केस छान बनतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।